Hello everyone and good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar. We are learning the subject financial market. Yesterday we have seen what is capital market. In this lecture we will study about money market. There are two major parts of money market, organized money market and unorganized money market. And we will also discuss about various financial instrument. Financial market. As we have studied yesterday, financial market is majorly classified into two parts, capital market and money market. We have also studied about capital market. Today we are going to study about money market. Money market is a market for short-term fund, that is for period up to 1 year. The money market is divided into two parts, organized money market and unorganized money market. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट हा लॉंग टर्म फंड साठी आहे, तर मनी मार्केट हे शॉर्ट टर्म फंड साठी आहे. आणि हा शॉर्ट टर्म म्हणजे किती, तर पिरियड अप टू 1 इयर. हे मनी मार्केट ऑर्गनाइज अँड अनऑर्गनाइज अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेलं आहे. अनऑर्गनाइज मनी मार्केट. Unorganized money market consists of money lenders, indigenous bankers, cheat fund, etc. Unorganized याचा अर्थ असा की पूर्वी जी सावकारी होती किंवा चिट फंड जे स्थानिक लेवलला काढले जातात किंवा इंडिजिनियस बँकर म्हणजे स्थानिक बँका ज्या असतात ज्यांचं रजिस्ट्रेशन बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये झालेलं नसतं किंवा NBFC असेल तरी कंपनी ऍक्टच्या अंडर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नसतं, ज्यांचं कुठेही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्याची सरकार दरबारी नोंदणी नाही, त्याला अनऑर्गनाइज्ड मनी मार्केट असं म्हणतात. नाउ we will see what is money lender. Money lender lends money to individual at high rate of interest. जसे सावकार जे असतात ते कर्ज देतात आणि कर्जांचे त्यांचे व्याजाचे दर जे असतात ते मोठ्या प्रमाणावर जास्त असतात. आजही सावकारी काही प्रमाणात चालू आहे, कारण बँकांमध्ये जर गेलं तर बँकांमध्ये कागदपत्र पूर्ण करावी लागतात, वेळखाऊ प्रोसिजर असते आणि त्यामुळे सहज आणि लगेचच उपलब्ध असलेलं पैसा कुठे उपलब्ध होऊ शकतो, तर जे सावकारी करतात किंवा कर्जाऊ पैसे देतात अशा लोकांकडे लोक जातात. सेकंड वन, इंडिजिनियस बँकर. दे ऑपरेट लाईक मनी लेंडर्स. दे ऑल्सो ऍक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. हे इंडिजिनियस बँकर म्हणजे देशी बँका असं त्यांना सुद्धा म्हणतात, हे डिपॉझिट स्वीकारतात आणि कर्जही देतात, पण यांचं रजिस्ट्रेशन नसतं. चिट फंड. These collect funds from members and provide loans to the members and others. चिट फंड याचा अर्थ असा की हे लोक मेंबर्स कडनं फंड गोळा करतात आणि लोन देतात, मेंबर्सनाच लोन देतात. म्हणजे उदाहरणार्थ भिशी हा प्रकार तुम्ही बघितलेला असेल की काही बायका एकत्र येतात, दर महिन्याला 100 रुपये काढतात, ते पैसे एकत्र करतात आणि नंतर एक चिठ्ठी टाकतात आणि त्या चिठ्ठीतनं जिचं नाव, सपोज 10 बायका आहेत, 10 बायकांनी प्रत्येकीने 100 रुपये काढले, 1000 रुपये जमले, त्या एकाच्या घरी जमतात, 10 चिठ्ठ्या 10 नावांच्या टाकल्या जातात, त्यातली एक चिठ्ठी उचलली जाते, जिचं नाव असेल तिला ते 1000 रुपये देतात. पुढच्या महिन्यात पुन्हा ह्या 10 जणी 1000 रुपये गोळा करतात आणि परत पुन्हा जिचं नाव पहिलं लागलेलं तिचं नाव काढून टाकलेलं असतं. फक्त 9 चिठ्ठ्या असतात, त्या 9 चिठ्ठ्यांमधली एक चिठ्ठी उचलली जाते. अशा प्रकारचे चिट फंड चे व्यवहार किंवा भिशी बऱ्याच ठिकाणी चालते. Unorganized money market. Now we will see what is organized money market. Organized market works as per the rules and regulation of RBI. RBI keeps a strict control over organized financial market in India. लक्षात ठेवा, अनऑर्गनाइज म्हणजे ज्याचं जे RBI चे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करत नाहीत ते अनऑर्गनाइज, आणि ऑर्गनाइज मनी मार्केट म्हणजे जे RBI चे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतात किंवा RBI त्यांच्यावर स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवते, त्याला ऑर्गनाइज मनी मार्केट असं म्हणतात. Organized market consists of treasury bills, commercial paper, certificate of deposit,
call money market, commercial bill market. First of all, we will discuss about treasury bills. ऑर्गनाइज मार्केटमध्ये ट्रेजरी बिल येतं, कमर्शियल पेपर येतात, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कॉल मनी मार्केट आणि कमर्शियल बिल येतं. आता आपण कमर्शियल बिल याविषयी माहिती पाहणार आहोत. टू रेज शॉर्ट टर्म फंड, ट्रेजरी बिल्स आर इश्यूड by government. It is purchased by commercial bank. At present, government issues 91 days or 364 days treasury bill. मनी मार्केट म्हटल्यानंतर एका वर्षाच्या आतल्या कालावधीचे फंड, तर ट्रेजरी बिल हे गव्हर्नमेंट इश्यू करतं आणि ट्रेजरी बिल कमर्शियल बँका खरेदी करतात. सध्या ॲट प्रेझेंट गव्हर्नमेंट इश्यूज 90 म्हणजे 91 दिवसाचे आणि 364 दिवस, 365 दिवसाचं वर्ष आपण म्हणतो, तर 364 दिवसाचं ट्रेजरी बिल असतं. कमर्शियल पेपर is issued by companies who are listed on stock exchange. ट्रेजरी बिल गव्हर्नमेंट इश्यू करतं, तर कमर्शियल पेपर कंपन्या इश्यू करतात. कमर्शियल पेपर इज इश्यूड ॲट डिस्काउंट अँड रिपेड ॲट फेस व्हॅल्यू. याचा अर्थ असा की 100 रुपयाचा कमर्शियल पेपर असेल तर तो 80 रुपयाला किंवा 85 रुपयाला किंवा 92 रुपयाला इश्यू केला जातो आणि रिपेड करताना तो 100 रुपये परत केले जातात. म्हणजे ज्या वेळेला कंपन्या कमर्शियल पेपर इश्यू करतात, 100 रुपयाचा पेपर तुम्हाला 92 रुपयाला मिळतो आणि नंतर ज्या वेळेला पैसे रिफंड करायचे असतात त्यावेळेला 100 रुपये तुम्हाला परत केले जातात. यावर इंटरेस्ट मिळत नाही. मॅच्युरिटी पिरियड रेंजेस फ्रॉम 7 days to 1 year. याचा मॅच्युरिटी पिरियड हा 7 दिवसापासून 1 वर्षाचा असतो. कमर्शियल पेपर इज इश्यूड इन मल्टिपल ऑफ 5 lakhs. लक्षात घ्या, कमर्शियल पेपर हा जसा शेअर 100 रुपयाचा आहे तसा नसतो, तर 5 लाखाच्या पटीत असतो. म्हणजे कमर्शियल पेपर 5 लाख किंवा त्याच्या पटीत असतो. द कंपनी इश्यूइंग कमर्शियल पेपर मस्ट हॅव टँजिबल नेट वर्थ ऑफ ॲटलिस्ट 4 करोड. म्हणजे कंपनीचं नेटवर्थ किमान 4 करोड असेल तर त्या कंपन्यांना कमर्शियल पेपर इश्यू करण्याचा अधिकार आहे. थर्ड वन, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. Certificate of deposit are issued by commercial bank and financial institutions to raise finance from market. सर्टिफिकेट हे कमर्शियल बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इश्यू करतात. कशासाठी? तर टू रेज फायनान्स फ्रॉम मार्केटमधनं फायनान्स रेज करण्यासाठी. द मॅच्युरिटी पिरियड ऑफ कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इज 7 days to 1 year. Certificate of deposit is issued at discount and repaid at face value. Commercial paper जसं issued at discount and repaid at face value, same way certificate of deposit is also issued at discount and repaid at face value. Commercial certificate of deposit is issued for minimum amount of 25 lakhs. कमीत कमी 25 लाखाचं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतं. Fourth one, call money market. A loan which is taken or given for a very short period, that is for 1 day, is called call money market. म्हणजे जे कर्ज दिलं जातं किंवा घेतलं जातं अतिशय छोट्या कालावधीसाठी, फॉर 1 day, एका दिवसासाठी किंवा एका रात्रीसाठी, त्याला कॉल मनी मार्केट असं म्हणतात. इट इन्व्हॉल्व्स लेंडिंग अँड बॉरोइंग ऑफ मनी ऑन डेली बेसिस. रोजच्या रोज लेंडिंग बॉरोइंग चालतं. नो सिक्युरिटी इज रिक्वायर्ड फॉर दिस व्हेरी शॉर्ट टर्म लोन्स. या शॉर्ट टर्म लोनसाठी सिक्युरिटीची आवश्यकता नसते. लक्षात घ्या, बँका कमर्शियल बँकांना ज्या वेळेला कॅश रिझर्व रेशिओ मेंटेन करायचा असतो आणि त्यावेळेला जी काही कॅश कमी पडते त्या एका दिवसासाठी म्हणून हे कॉल मनी मार्केटमधनं पैसे उचलले जातात. कमर्शियल बिल मार्केट. This market deals with bills of exchange. Drawer of bill can get bill discounted with commercial bank. Commercial bank can get bills rediscounted with financial institution. लक्षात घ्या, बिल्स ऑफ एक्सचेंज तुम्ही सगळेजण शिकलेले आहात.
बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये ज्याने बिल ड्रॉ केलं त्याला 3 महिन्यानंतर पैसे नको, लगेच पैसे हवे असतील तर तो बँकेत जाऊन बिल डिस्काउंट करतो. तर हे आहेत हे जे काही आपण शिकलो तेच हे कमर्शियल बिल मार्केट आहे. यामध्ये ड्रॉवर हा बँकेत जाऊन बिल डिस्काउंट करतो, कमर्शियल बँकांमध्ये ते डिस्काउंट करतो. कमर्शियल बँका तेच बिल रिडिस्काउंट करतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं आणि लगेचच त्या बदल्यात फायनान्स घेतात. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आपण ट्रेजरी बिल पाहिलं, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कॉल मनी मार्केट आणि कमर्शियल बिल मार्केट. तर याच्यात ट्रेजरी बिल हे एकमेव असं आहे की जे गव्हर्नमेंट इश्यू करतं आणि ते 91 ते 364 दिवसासाठी असतं. कमर्शियल पेपर जे आहेत तर ते स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या कंपन्यांचं लिस्टिंग स्टॉक एक्सचेंज मध्ये झालेलं आहे त्या कंपन्या ते इश्यू करू शकतात. आणि हे कमर्शियल पेपर जे आहेत ते 7 दिवसांपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतात आणि 5 लाख मिनिमम अमाऊंट म्हणजे कमर्शियल पेपर हा 5 लाखाच्या पटीत असतात. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट जे आहेत ही कमर्शियल बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फंड रेज करण्यासाठी वापरतात. कमर्शियल पेपर कंपन्या वापरतात आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वापरतात. हे सुद्धा 7 दिवसापासून 1 वर्षासाठी आहेत, पण मिनिमम 25 लाखाचं सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतं. कॉल मनी मार्केट म्हणजे एका दिवसासाठी घेतलेलं कर्ज किंवा दिलेलं कर्ज आणि कमर्शियल बिल मार्केट म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंज डिस्काउंटिंग जे कमर्शियल बँकांकडे केलं जातं ते कमर्शियल बिल मार्केट. Now we will see meaning of financial instrument. Financial instrument is a physical or electronic document that has intrinsic monetary value or transfer value. लक्षात घ्या, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे एक फिजिकल किंवा इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स आहे ज्याला मॉनेटरी व्हॅल्यू आहे आणि ट्रान्सफरेबल व्हॅल्यू आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शेअर सर्टिफिकेट. पूर्वी फिजिकल फॉर्म मध्ये शेअर सर्टिफिकेट मिळायचे, आता इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये शेअर सर्टिफिकेट मिळतात. म्हणजे डीमॅट अकाउंट आपण ओपन करतो. तर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे फिजिकल किंवा इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे ज्याला मॉनेटरी व्हॅल्यू आहे आणि ट्रान्सफरेबल व्हॅल्यू आहे. Listed and unlisted securities, loans, insurance policies, interest in partnership, precious metals are also financial instrument. म्हणजे लक्षात घ्या, लिस्टेड अनलिस्टेड सिक्युरिटीज, इन्शुरन्स पॉलिसी ही सुद्धा किंवा प्रेशियस मेटल ही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत. Financial instrument can be classified as primary and secondary instrument. Primary instrument are issued by ultimate investors डायरेक्टली टू द सेवर्स. लक्षात घ्या, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचं क्लासिफिकेशन होतं प्रायमरी अँड सेकंडरी मध्ये. प्रायमरी इन्स्ट्रुमेंट कोणती, तर ही इन्स्ट्रुमेंट अल्टिमेटली इश्यूड बाय इन्व्हेस्टर्स. जे इन्व्हेस्टर्स आहेत, पैसे गुंतवणारे आहेत, ते डायरेक्टली सेवर्सला ही इन्स्ट्रुमेंट इश्यू करतात. इन केस ऑफ ऑर्डिनरी शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स वेअर कंपनीज अल्टिमेट इन्व्हेस्टर्स, companies are ultimate investors and people who buy these instrument are savers. लक्षात घ्या, शेअर्स, डिबेंचर किंवा बॉन्ड्सच्या संदर्भात कंपन्या हे शेअर्स पहिल्यांदा लोकांना विकतात, त्यावेळेला कंपन्या ह्या अल्टिमेट इन्व्हेस्टर्स आहेत आणि जी लोक हे खरेदी करतात दे आर सेवर्स. शेअर्स आर ओनरशिप इन्स्ट्रुमेंट अँड डिबेंचर बॉन्ड्स आर डेप्ट इन्स्ट्रुमेंट. लक्षात घ्या, शेअर्स हे एक ओनरशिप इन्स्ट्रुमेंट आहे, तर डिबेंचर किंवा बॉन्ड्स हे डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे. द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आर ट्रान्सफरॅबिलिटी. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे वैशिष्ट्य काय, तर ट्रान्सफरॅबिलिटी, लिक्विडिटी, मार्केटेबिलिटी, ट्रान्झॅक्शन कॉस्ट अँड रिस्क ऑफ डिफॉल्ट, मॅच्युरिटी अँड टॅक्स एक्झेम्पशन. म्हणजे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटला ट्रान्सफरेबिलिटी असते, लिक्विडिटी पैशात रूपांतर करू शकतो, मार्केटमध्ये विकू शकतो, ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते, रिस्क आहे, रिस्क ऑफ डिफॉल्ट म्हणजे पैसे बुडवण्याची रिस्क आहे, मॅच्युरिटी डेट असते आणि टॅक्स एक्झेम्पशन सुद्धा असतं. There are various instruments which are used in financial market in India. These are treasury bills, commercial bill,
commercial paper, public deposit, certificate of deposit, unit of mutual fund, life insurance policies, postal saving instruments such as NSC, किसान विकास पत्र, मंथली इन्कम सर्टिफिकेट, ही सुद्धा सगळी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. Now we will see types of financial instrument. First, equity shares. It is high risk, high return instrument. Equity shares don't have any fixed return rate and thereby no period of maturity. Equity shares हे लॉंग टर्म इन्स्ट्रुमेंट आहे. यामध्ये हाय रिस्क आहे, हाय रिटर्न्स आहेत. लक्षात घ्या, इक्विटी शेअर होल्डर्स आर ओनर्स ऑफ द कंपनी आणि त्यामुळे दे डोंट हॅव फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट. त्यांच्यावर म्हणजे इक्विटी शेअर्सवर फिक्स रिटर्न मिळत नाही आणि दे डोंट हॅव मॅच्युरिटी पिरियड, याचा मॅच्युरिटी पिरियड नसतो. सेकंड वन, प्रेफरन्स शेअर्स. These carry fixed dividend rate and special rights to dividend over private equity shareholders. मुळात प्रेफरन्स शेअर्सची व्याख्याच आहे, द शेअर होल्डर्स विच हॅव प्रेफरन्शियल राईट टू डिव्हिडंड. ज्यांना प्रेफरन्स शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड मिळतो आणि त्यांना स्पेशल राईट असतो डिव्हिडंड मिळण्याचा. इक्विटी शेअर होल्डर्स दे आर ओनर्स, पण त्यांना अधिकार नाहीये शेअर्सवर डिव्हिडंड मिळण्याचा. म्हणजे अधिकार नाहीये म्हणजे त्यांना शेअर्सवर डिव्हिडंड मिळतोच नक्कीच, पण एखाद्या वर्षी लॉस झालं तरी ह्या वर्षी आम्हाला डिव्हिडंड मिळालाच पाहिजे किंवा हवाच असं ते म्हणू शकत नाही. पण प्रेफरन्स शेअर होल्डर्सना त्यांना स्पेशल राईट असतो डिव्हिडंड मिळण्याचा कंपनी, आणि तो ठरलेला असतो. म्हणजे समजा 8%, 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल असेल तर तेवढे टक्के जरी लॉस झालं असेल तरी सुद्धा ते मिळण्याचा अधिकार असतो. Preference shares allow an investors to own stake at issuing company with condition that whenever company decides to pay dividend, the holder of preference shares will be the first to be paid. ज्या वेळेला कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करायचं ठरवतात त्यावेळेला या शेअर होल्डर्सना पहिल्यांदा डिव्हिडंड पे करावा लागतो. Dividend payment of preference shareholders is fixed, and if somehow company is liquidated, the owners of preference shares will be first to get their money back after company has paid up back its debt. लक्षात घ्या, जर कंपनीला कमी प्रॉफिट झालेलं असेल तर किंवा प्रॉफिट झालं नसेल तर त्यांचा प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड जो आहे तो काही अक्युम्युलेटेड प्रेफरन्स शेअर होल्डर असतील तर तो साठवला जातो आणि नेक्स्ट इयरला जेव्हा प्रॉफिट होतं तेव्हा दिला जातं. ज्या वेळेला कंपनीचं लिक्विडेशन होतं म्हणजे कंपनी बंद केली जाते, तर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यात पहिला एक्सटर्नल लोन्स ज्या असतात, एक्सटर्नल लायबिलिटीज असतात त्या पे केल्या जातात आणि त्या पे केल्यानंतर जे पैसे शिल्लक असतात तर ते त्या पैशांमध्ये प्रेफरन्स शेअर होल्डर्सचे पैसे आधी परत केले जातात आणि सगळ्यात शेवटी जे शिल्लक राहील ते इक्विटी शेअर होल्डर्सना मिळतं. थर्ड वन, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. In India, mainly institutional investors buy the government securities. Government securities म्हणजे ह्या securities गव्हर्नमेंट इश्यू करतं आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार या सिक्युरिटी खरेदी करू शकतात. The government, both state and central, and the government authorities, for example, state electricity board, municipalities, etc. issue it. म्हणजे ह्या सिक्युरिटीज राज्य सरकार किंवा केंद्र सरकार इश्यू करतं किंवा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा म्युनिसिपालिटी ह्या सिक्युरिटी इश्यू करतात. कमर्शियल बँक्स आर बिगेस्ट इन्व्हेस्टर्स हु बाय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. जसं मी म्हटलं की इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे खरेदी करू शकतात, म्हणजे कमर्शियल बँका ह्या बिगेस्ट इन्व्हेस्टर आहेत ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करतात. The government collect money through government securities to finance its several new infrastructural development project. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टला फायनान्स करण्यासाठी या सिक्युरिटीज गव्हर्नमेंट इश्यू करतं. और टू मीट
इट्स प्रेझेंट नीड म्हणजे वर्तमान काळातल्या नीड्स पूर्ण करण्यासाठी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इश्यू करतं. गव्हर्नमेंट इटसेल्फ इश्यू रिस्क ऑफ डिफॉल्ट फॉर गव्हर्नमेंट सिक्युरिटी फॉर इट. Next one, commercial paper. These are issued mainly by corporate businessmen to fund their working capital needs. म्हणजे कॉर्पोरेट बिझनेसमॅन त्यांच्या वर्किंग कॅपिटल नीड्स पूर्ण करण्यासाठी कमर्शियल पेपर इश्यू केले जातात. कमर्शियल पेपर आर इश्यूड जनरली फॉर शॉर्ट टर्म मॅच्युरिटीज. मगाशी आपण मनी मार्केटमध्ये बघितलं कमर्शियल पेपर शॉर्ट टर्म मॅच्युरिटी असते. कमर्शियल पेपर आर नॉट सेक्युअर अँड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे सुरक्षित नाही आहेत, मार्केट रिस्क आहे. सो these corporate bodies that have good credit history will only be able to use these financial instrument. त्यामुळे ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे तेच हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट वापरू शकतात. नेक्स्ट वन, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. यातली काही इन्स्ट्रुमेंट आपण मगाशी बघितलेली आहेत. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट सुद्धा बघितलंय. These are similar to commercial paper, but certificate of deposit are mainly issued by commercial bank. मगाशी आपण डिटेल मध्ये याची चर्चा केली होती. कॉल मनी मार्केट हे सुद्धा बघितलंय. लोन मेड इन कॉल मनी मार्केट आर मेनली शॉर्ट टर्म इन नेचर. Call money market mainly deals with interbank market. Those banks that are suffering from short-term cash deficit borrow capital फ्रॉम कॉल मनी मार्केट. लक्षात घ्या, ज्या बँकांना शॉर्ट टर्म कॅश डेफिसिटला फेस करावं लागतं या बँका काय करतात तर कॅपिटल मनी मार्केटमधून त्या मनी मार्केटमधनं फंड बॉरो करतात. इंटरेस्ट रेट व्हॅरीज विथ मार्केट रेट डिपेंड्स अपॉन बँकिंग सिस्टम. हा जो कॉल मनी मार्केटचा इंटरेस्ट रेट हा बदलता असतो, तो मार्केटवर अवलंबून असतो आणि बँकिंग सिस्टमवर पण अवलंबून असतो. लास्ट वन, इंडस्ट्रियल सिक्युरिटीज. Normally, a big corporate bodies are used to issue these to fulfill their long-term requirements regarding working capital. मोठ्या ज्या कॉर्पोरेट बॉडीज आहेत त्यांचं लॉंग टर्म रिक्वायरमेंट म्हणजे वर्किंग कॅपिटलची लॉंग टर्म रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी इंडस्ट्रियल सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात. Thank you for today's session. We will meet tomorrow. Goodbye.